structure of chromosomes. तर आपण आज या व्हिडिओमध्ये क्रोमोसोमचं स्ट्रक्चर काय आहे ते पाहणार आहोत. तर क्रोमोसोम्स आर बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप when the cell is at मेटाफेज स्टेज. हे जे क्रोमोसोम असतात हे आपल्या मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला दिसतात, परंतु कधी दिसतात? when the cell is at मेटाफेज स्टेज. ज्यावेळेला सेल मेटाफेज स्टेजमध्ये असेल त्यावेळेला ते क्रोमोसोम आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये कसे आपल्याला दिसतात. का बरं हे क्रोमोसोम त्यावेळेला मेटाफेजमध्ये का बरं दिसतात? त्यावेळेला जे क्रोमोसोम असतात हे क्रोमोसोम कॉईल फॉर्ममध्ये असतात आणि म्हणून त्या मेटाफेजमध्ये आपल्याला ते क्रोमोसोम्स आर बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप when the cell is at मेटाफेज स्टेज. It is because at this stage chromosome are highly condensed. कारण जे क्रोमोसोम आपल्याला त्या स्टेजमध्ये दिसतात कारण ते क्रोमोसोम्स आर हायली कंडेन्स झालेले असतात, म्हणजे ते कॉईल फॉर्ममध्ये असतात. आता मेटाफेजमध्ये मेटाफेज कसली स्टेज आहे? सेल डिव्हिजनची स्टेज आहे. सेल डिव्हिजन हे 2 स्टेपमध्ये होत आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे कॅरिओकायनेसिस, दॅट इज अ डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, आणि सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आणि मग त्या कॅरिओकायनेसिसच्या त्यामध्ये 4 फेज असतात. त्यामध्ये प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, टिलोफेज आहे आणि ॲनाफेज आहे. सेकंड जी स्टेज आहे मेटाफेज, फर्स्ट प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड टिलोफेज आणि फोर्थ ॲनाफेज. ही सेल डिव्हिजनचे या फेजेस आहेत. 11th-11th सेल डिव्हिजन हे चॅप्टर शिकलोय, त्यामध्ये सेल डिव्हिजनच्या आपण या फेजेस पाहिलेले आहे. मग मेटाफेज ज्या सेल डिव्हिजनची जी मेटाफेज स्टेज आहे त्यामध्ये हे क्रोमोसोम आर बेस्ट विजिबल आपल्याला चांगल्या प्रकारे ते दिसतात मेटाफेज स्टेजला. नंतर आता हे क्रोमोसोमचं मी डायग्राम काढलेली आहे. क्रोमोसोम्स टिपिकल क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड. आता हे जे क्रोमोसोम असतात या क्रोमोसोममध्ये 2 क्रोमॅटिड असतात. हे क्रोमॅटिड 1 आणि 2, दॅट इज अ टिपिकल क्रोमोसोम्स कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड आणि जॉईन टुगेदर ॲट सेंट्रोमियर. आणि हे जे 2 क्रोमॅटिड असतात हे एकमेकाला जॉईन झालेले असतात विथ द हेल्प ऑफ द सेंट्रोमियर. ते सेंट्रोमियरच्या सहाय्याने ते एकमेकाला ते क्रोमॅटिड जॉईन झालेले असतात. जॉईन टुगेदर ॲट सेंट्रोमियर और प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. आणि त्याला दुसरं नाव आहे प्रायमरी कन्स्ट्रक्शन. त्याला असं म्हणतात, म्हणजे सेंट्रोमेअरला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. त्यामध्ये आता नेक्स्ट पॉईंट आहे. फक्त लक्षात ठेवा या क्रोमोसोममध्ये 2 क्रोमॅटिड असतात आणि ते 2 क्रोमॅटिड असतात ते या सेंट्रोमेअरच्या साहाय्याने एकमेकाला जॉईन झालेले असतात. नंतर जे प्रायमरी जे कन्स्ट्रिक्शन आहे कन्सिस्ट ऑफ ए डिस्क प्लेट कॉल्ड ॲज अ कायनेटोकोर. आणि हे जे सेंट्रोमेअर आहे इट इज कन्सिस्ट ऑफ ए डिस्क प्लेट कॉल्ड ॲज कायनेटोकोर असं म्हणतात. कायनेटोकोर. हे जे सेंट्रोमेअर असतात सेंट्रोमेअरचा जो शेप आहे हा डिस्क शेप आहे. डिस्क शेपच्या प्लेट सारखा आहे आणि त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर असं म्हणतात. आता कायनेटोकोर म्हणजे काय? ज्यावेळेला सेल डिव्हिजनच्या वेळेला ज्यावेळेला स्प्लिंडर फॉर्मेशन होतं ज्यावेळेला स्प्लिंडर फायबर्स तयार होतात आणि ते स्प्लिंडर फायबर्स आणि हे जे क्रोमोसोम असतात एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम हे कायनेटोकोर करतात. दॅट इज अ कनेक्टिव्हिटी. मग इट इज ॲट द कायनेटोकोर स्प्लिंडर फायबर्स गेट अटॅच ड्युरिंग सेल डिव्हिजन. ज्यावेळेला सेल डिव्हिजनच्या वेळेला जे स्प्लिंडर फॉर्मेशन आहे स्प्लिंडर फायबर्स तयार होतात आणि जे स्प्लिंडर फायबर्स आणि हे क्रोमोसोम कनेक्ट करण्याचं काम हे कायनेटोकोर करतात.
म्हणजे सेंट्रोमेअरचाच भाग आहे, फक्त सेंट्रोमेअरचं जे आहे दॅट इज द डिश शेप प्लेट दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनेटोकोर. त्याचा स्टेप कसा आहे, डिश सारखा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर असं म्हणतात. आणि स्प्लिंडर फायबर गेट अटॅच ड्युरिंग सेल डिव्हिजन. आणि मग स्प्लिंडर फॉर्मेशन आणि क्रोमोसोमचं कनेक्शन दॅट इज द कनेक्टिव्हिटी करण्याचं काम हे कायनेटोकोर्स करतात. तर नेक्स्ट, some few chromosome possesses additional 1 or 2 constrictions called as secondary constriction. त्यामध्ये आता हे आपण प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमेअर असं म्हटलंय, आणि ज्या वेळेला एक असेल तर त्याला म्हणतात प्रायमरी, आणि एकापेक्षा 2 किंवा 3 असतात. काही काही क्रोमोसोममध्ये ॲडिशनल असतात ॲडिशनल 1 or 2 कन्स्ट्रिक्शन इट इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हणतात मग काही क्रोममध्ये ॲडिशनल पार्ट असतो 2 किंवा 2पेक्षा जास्त असतात आणि त्याला म्हणतात सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स असं म्हणतात आता कन्स्ट्रिक्शनचा अर्थ काय, जर ज्या वेळेला असा मार्ग आहे आणि ज्या वेळेला असा हा मार्ग असा होतो, हा परत या पहिल्या मूळ ठिकाणी येतो, परत हा आहे तसा मार्ग परत असा होतो आणि परत त्याच्या मूळ ठिकाणी येतो, त्याला म्हणायचं कन्स्ट्रिक्शन्स असं म्हणतात. आणि हे जे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे म्हणजे सेंट्रोमेअरचाच भाग आहे, फक्त काही काही क्रोमोसोममध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त हे सेंट्रोमेअर असतात आणि त्यावेळेला त्याला काय म्हणतात सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स असं म्हणतात आणि ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन न्यूक्लिओलस बिकम्स ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. आणि मग हे जे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे त्यावेळेला न्यूक्लिओलसचं फॉर्मेशन आहे न्यूक्लिओलस म्हणजे माहिती आहे, न्यूक्लिओलस ही जी प्लॅन्ट सेल असेल त्या प्लॅन्ट सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये एक स्मॉल पोर्शन असतो दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलस. आणि मग त्यावेळेला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन ज्यावेळेला फॉर्मेशन आहे बिकम्स ऑर्गनाइज ड्युरिंग इंटरफेज. आणि मग इंटरफेजच्या वेळेला त्यामध्ये न्यूक्लिओलस फॉर्मेशन आहे नंतर नेक्स्ट पॉईंट आहे ये सॅटेलाइट बॉडी इज अटॅच ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. मग ही जी सॅटेलाइट बॉडी आहे दॅट इज SAT, त्याला म्हणतात सॅटेलाइट बॉडी असं म्हणतात. ही सॅटेलाइट बॉडी इज अटॅच ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन इन व्हेरी फ्यू क्रोमोसोम. या काही क्रोमोसोममध्ये त्यामध्ये ही सॅटेलाइट बॉडी त्यामध्ये अटॅच झालेली असते म्हणजे ती कुठं असेल, इथं असेल किंवा इथं असेल खाली मग ती सॅटेलाइट जी बॉडी आहे ती क्रोमोसोमला अटॅच झालेली असते पण कशाला ती अटॅच असते, सेकंडरी कन्स्ट्रिक्शनला ती सॅटेलाइट बॉडी अटॅच झालेली असते. हे सॅटेलाइट बॉडी इट इज SAT. हे सॅटेलाइट बॉडी इज अटॅच ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन इन व्हेरी फ्यू क्रोमोसोम. काही थोड्या क्रोमोसोममध्येच ही सॅटेलाइट बॉडी त्यामध्ये अटॅच झालेली असते सेकंडरी कन्स्ट्रिक्शनला. नेक्स्ट पॉईंट आहे ईच क्रोमॅटिड कंटेन्स ए लॉंग आणि ब्रँचड स्लेंडर म्हणजे एकदम पातळ हायली कॉइल्ड DNA थ्रेड दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमोनेमा. त्याला काय म्हणतात, यामध्ये ही प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये ए लॉंग आणि ब्रँचड स्लेंडर म्हणजे पातळ, नंतर हायली कॉइल्ड DNA थ्रेड म्हणजे जे DNA असतात ते कशाचा थ्रेड फॉर्ममध्ये असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोनेमा असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्रोमोनेमा असं म्हणतात हे कुठं असतात, प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये असतात. ईच क्रोमॅटिड कंटेन ए लॉंग आणि ब्रँचड स्लेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड लाईक कॉल्ड ॲज अ क्रोमोनेमा असं म्हणतात आणि एक क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ ए डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल. प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये जे DNA असतात ते DNA डबल स्टँडर्ड असतात. DNA म्हटलं का डबल स्टँडर्ड, RNA म्हटलं का ते सिंगल स्टँडर्ड असतात क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ ए डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल आणि विच एक्सटेंड फॉर वन एंड ऑफ क्रोमोसोम टू द अदर. मग त्यामध्ये हे जे यामध्ये सांगितले जे DNA मॉलिक्यूल असतात ते DNA मॉलिक्यूल दॅट इज डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल असतात आणि विच एक्सटेंड फॉर वन एंड ऑफ क्रोमोसोम टू अदर म्हणजे एकापासून एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत ते असतात
तर अशा प्रकारे हे या स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम्स आहे पहा, क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आहे पहा. त्यामध्ये क्रोमोसोम स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम डायग्राम आहे पहा. त्यामध्ये ही डायग्राम आहे, ही डायग्राम काढली तरी चालेल. फक्त यामध्ये दाखवलेले आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये हे जे सेंट्रोमेअर दाखवलेले आहे, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, त्यामध्ये सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दाखवलेले आहे पहा. इथं क्रोमोनेमा, इथं न्यूक्लियस फॉर्मेशन आहे, सॅटेलाइट बॉडी दाखवलेली आहे पहा. वर खाली आणि वरतीची सॅटेलाइट बॉडी त्या क्रोमोसोमला अटॅच झालेली असते पहा. परत एकदा सांगते स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. स्ट्रक्चर ऑफ आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रोमोसोम कुठं असतात ते आपण शिकलो. आता या क्रोमोसोमचं आज आपण या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर शिकलोय. आता प्रत्येक जो क्रोमोसोम म्हटला तर प्रत्येक क्रोमोसोममध्ये 2 क्रोमॅटिड असतात आणि हे जे 2 क्रोमॅटिड असतात ते सेंट्रोमेअरला अटॅच असतात, जॉईंट झालेले असतात. आणि सेंट्रोमेअरचं दुसरं नाव काय आहे, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं म्हणतात त्याला. फक्त एक असेल तर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, आणि म्हणजे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे किंवा सेंट्रोमेअर आहे त्याचा जर आपण शेप पाहिला तर टी शेप प्लेट सारखा असतो. दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर असं म्हणतात. आणि या कायनेटोकोरचं फंक्शन काय आहे, ज्या वेळेला स्पिंडल फायबर्स तयार होतात त्यावेळेला ते स्पिंडल फायबर्स आणि जे क्रोमोसोम असतात त्यावेळेला ते दोन्ही अटॅचमेंट करण्याचं काम हे कायनेटोकोर्स करतात. आता एकापेक्षा जास्त जर असेल सेंट्रोमेअर प्रत्येक क्रोमोसोममध्ये काही थोड्या क्रोमोसोममध्येच काय असतात, 1 किंवा 2 कन्स्ट्रिक्शन असतात. एकापेक्षा जास्त एक असतो आणि त्याला काय म्हणतात सेकंडरी. 2 असेल तर त्याला काय म्हणतात सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स असं म्हणतात. आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शनच्या वेळेला न्यूक्लिओलस फॉर्मेशन आहे पहा. न्यूक्लिओलस कुठं असतो, न्यूक्लियसमध्ये असतो पहा. आणि मग या जे आहे सॅटेलाइट बॉडी सांगितली SAT, ही सॅटेलाइट बॉडी इज अटॅच ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन इन ए व्हेरी फ्यू क्रोमोसोम. काही क्रोमोसोममध्ये सॅटेलाइट बॉडी ही या क्रोमोसोमला अटॅच असते पहा. आणि मग नंतर या क्रोमॅटिड असतात. ते क्रोमॅटिडमध्ये जो DNA असतो तो डबल स्टँडर्डचा DNA असतो. नंतर लॉंग असतो आणि ब्रँचेड स्लेंडर कॉईल DNA कॉल्ड ॲज जो DNA असतो त्याची स्ट्रक्चर सांगितले कसं आहे, तो लॉंग आहे आणि ब्रँचेड आहे, स्लेंडर आहे, हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड ॲज क्रोमोनेमा. आणि त्याला काय म्हणतात, क्रोमोनेमा असं म्हणतात. आणि हे जे क्रोमॅटिड असतात या क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ ए डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल. या क्रोमॅटिडमध्ये जो DNA असतो तो DNA डबल स्टँडर्डचा असतो, डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल, आणि विच एक्सटेंड for one end of chromosome to the other end of chromosome. तर हे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम आपण आज शिकलो. तर या पेज नंबर 58 जे आहे त्यावरती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. ॲक्टिव्हिटी ती सॉल्व करा पहा. ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगितले डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमेअर, त्या सेंट्रोमेअरच्या पोझिशनवरती त्याचे 4 टाईप आहे पहा. Position of the centromere. It is there are 4 types of chromosome. या क्रोमोसोमचे 4 टाईप आहे पहा. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमेअर, त्या सेंट्रोमेअरच्या पोझिशनवरती याचे ज्या क्रोमोसोमचे 4 टाईप आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे मेटॅसेंट्रिक, सेकंड आहे सब मेटॅसेंट्रिक, नंतर आहे ॲक्रोसेंट्रिक आणि 4th आहे टिलोसेंट्रिक. तर पोझिशन ऑफ सेंट्रोमेअर, त्या सेंट्रोमेअरची पोझिशन काय आहे त्या पोझिशनवरती या क्रोमोसोमचे 4 टाईप आहे पहा. त्यामध्ये जो फर्स्ट टाईप आहे त्यामध्ये जो ॲक्रोसेंट्रिक आहे पहा, तो ॲक्रोसेंट्रिक तो जे शेपचा आहे पहा. नंतर सेकंड आहे टिलोसेंट्रिक, तो आय शेपचा आहे. सब मेटॅसेंट्रिक जो आहे एल शेपचा आहे. नंतर मेटॅसेंट्रिक व्ही शेप. या 4 शेपच्या आकाराचे हे क्रोमोसोम असतात आणि या शेपच्या आकारावरून त्याला नाव दिलेलं आहे पहा. ती ॲक्टिव्हिटी आहे ती 58 पेजवरती, ती 58 पेजवरती ती कंप्लीट करा. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ क्रोमोसोम देर आर 4 टाईप्स ऑफ क्रोमोसोम. त्या पोझिशनच्या सेंट्रोमेअरच्या पोझिशनवरती त्याचे 4 टाईप आहे. मेटॅसेंट्रिक, सब मेटॅसेंट्रिक, टिलोसेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक.
असे हे 4 टाईप आहे. त्यामध्ये आय शेपचा असेल, जे शेपचा आहे, नंतर एल शेपचा आहे आणि व्ही शेपचे आहे पहा. या शेपवरून त्याला नाव दिलेले आहे पहा. आणि त्यामध्ये द एंड ऑफ क्रोमोसोम आर नोन ॲज टेलोमियर. आणि जे क्रोमोसोमचं जे एंड आहे दॅट इज कॉल्ड ॲज टेलोमेयर असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे आज आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 6 क्रोमोसोम्स याविषयी पाहणार आहोत. थँक्यू.